सेन्सर बेल्ट, हा याचा काय फायदा होतो तुम्हाला? तो जिओचा आहे ना, तो जिओचा टॅग आहे. पण एक साधारण त्याच्यामुळे काय होतं, गाय निघाली तर ती आपल्याला एकच मिनिटात आता आपण म्हणजे माझ्यावर माझं आली लगेच कळतं. दुसरी गोष्ट कुठे कळतं आज मोबाईल मोबाईल मोबाईलला ऍपला ऍपला म्हणजे तुम्ही गोठ्यावर नसले तरी तुम्हाला तरी मला मेसेज येतो. की कुठली गाय आणि बाजारात कुठल्या आली. किती नंबरची मग भैयाला फोन करून सांगायचं, डॉक्टरांना कॉल कर. ओके. हे माझे मित्र आहे वैद्य डॉक्टर, यांचं पण चांगलं योगदान आहे माझ्या गोठ्यासाठी. त्यांचा उल्लेख केलाच पाहिजे. टायमिंग येतो ना. टायमिंगला कधी भरायचं ते सगळं याच्यामध्ये. आणि रेकॉर्ड किपिंग काय करते त्याच्यात? रेकॉर्डिंग सगळं दुधाचं येतं ना. याच्यापासून यापासून तर मिल्किंग पर्यंत सगळे तुमचे सगळे काय record त्याचे रिमाइंडर देत राहतात. ते 2 महिने झाले, 3 महिने झाले, पीडी करून घ्या, परत कधी जाण्याला आहे तिचं सगळं त्याचं पूर्ण हे देतात. फायदा काय होतो म्हणजे? त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअली काय झालं, गाई भरायची कधी त्याचा टायमिंग कळतो आपल्याला. नाहीतर याचं काय सकाळी बाया सांगून त्यावेळेस हे करायचं, आपण याचं आपल्या टायमात भरायचं. पण याच्यामध्ये आपल्याला ते सांगायचं किती पिरियड मध्ये भरायची होती. 21 तास हवी, 18 ते 21 तास, तो टायमिंग द्यायचा. ते ग्रीन सिग्नल तेवढ्या याच्यामध्ये या पिरियड मध्ये भरायची. आणि त्याच्या कन्सेप्ट रेट चांगला भेटला आपल्याला. हे कामाला आता चालू एवढे सगळे जण आहेत, तुम्ही एआय करतात, हे ब्रीडिंग वर काम करताय, तर तुम्ही काय काळजी एआय करण्याच्या दरम्यान या फार्मवर आल्यावरती घेता सर? आम्ही पूर्ण त्याचं फाईंग पासून म्हणजे कंटेनर पासून स्ट्रॉचं एकर पासून आपण त्याचं एबीएस हे वापरतो, WWS वापरले, CRVच्या अशा 3 याचे आपण इथं ब्रिडिंगचे हे केलेले आहे. आणि पूर्ण इनब्रिडिंग होऊ नये म्हणून पूर्ण त्याचा पहिल्यापासून डाटा ठेवलेला आहे. इथं आल्यापासून, गोठा आल्यापासून त्याचा पूर्ण डाटा ठेवल्यामुळं आता काही जवळजवळ 35 लिटर पहिल्यावर कालवड 35 लिटर पर्यंत त्याच्यामध्ये 35 प्लस आहे याच्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये 40 पर्यंत काय गेल्या, पण सरासरी 35 याच्यामध्ये सरासरी बसलेले गायांच्या कालवड. सिमेंट्सची काळजी कशी घेता तुम्ही? डाएट याच्यापासून तर गायपर्यंत येतात. गाय आता आम्ही कंटेनर आहे ना, कंटेनर मधून हे करतो. आपल्या संघातून स्ट्रॉ भेटतं आम्हाला. आम्ही इथे येऊन त्याचं थॉईंग करून आम्ही हे करतो. एवढा कमी वेळामध्ये जेवढं हे करता येईल तेवढ्या ह्याच्यात करतो. आता जो टॅग आल्यामुळं आम्हाला तो प्रॉब्लेमच राहिला नाही. आता कधी भरायचे हा प्रॉब्लेम राहिला नाही आमचा. तर बरेच शेतकऱ्यांना म्हणणं असं आहे का तुम्ही हे सेन्सर टाकून घ्या, सेन्सर बेल्ट टाकून घ्या असे. ते आता नक्की साहेब रिपीटचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. फक्त काही मिनरल डिफिशियन्सीमुळे असं तेवढं आमच्या याच्यामुळे जे लेट व्हायचं किंवा शेतकरी लेट सांगायचा, याच्यामुळे तो प्रॉब्लेम याच्यामुळे राहत नाही. तो नॉर्मल शेतकरी आणि या गोठ्यावरच्या प्रॅक्टिस नियोजनात तुम्ही जेव्हा येता जाता साधारण काय बदल वाटत? साधारण यायचं जनरल हे 40-45% पर्यंत कन्स्ट्रक्शन रेट राहतो. पण आता यांच्या याच्यामुळे जो 70-75 पर्यंत रेट गेलेला आहे. आता हे टाकून अजून वर्ष झालं नाही आपल्याला, 4 महिने झाले. तर पण मग चांगला आम्हाला त्याचा हे भेटला, रिझल्ट भेटला. शासनाच्या दवाखान्यामार्फत पण आपण त्यांना उपलब्ध करून दिलेला. पुढे या ना. जे आपल्याकडं एबीएस पाठीमागं ब्रूट आलं होतं, परत आता सध्या एबीएस स्नोमॅन पण आलेलं होतं. तर याचा देखील यांनी चांगला आपल्या गोठ्यावरती उपयोग करून घेतलेला आहे आणि चांगलं त्यांना रिझल्ट म्हणजे जे कन्सेप्शन रेट पण आपल्याला चांगला मिळालेला आहे. आणि आमच्या प्रकारचे सगळे काय अडचण नाही, सगळे व्यवस्थित राहिले. गाभण सेन्सर बेल्टचा फायदा हा आहे का गायची जे सगळी क्रिया चालती ते रुमेनवर चालते. रुमेन चालते, बरोबर. रुमेन किती इम्पॉर्टंट आहे हे ह्या सेन्सरवरून कळतं. कारण गायीना जर आहे ना 550-600 मिनिटं जर रवंत केला तर ती 20 लिटर दूध देते. आणि तिनं जर 400 मिनिटं रुमेन केला, रवंत केला, तर ती दूध 15 लिटर देते. म्हणजे हा जो फरक पडतो हे कळण्यासाठी त्याला सेन्सरची गरज आहे. अन्यथा काय होतं, या गोष्टी कळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ना हे सेन्सर वापरले पाहिजे.